आज बाबाला जसं कळालं ना का काल आजी दिवसभर उन्हामध्ये काम करत होती, लगेच बाबा दुकानात जाऊन मस्तपैकी नवी करकरी छत्री घेऊन आले बा आजीला. आणि याच्यावरूनच कळत आहे का बाबांचा आजी अजून किती प्रेम आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला ना कांदे काढायचं काम चालू आहे आणि काल तर काही कांदे उरकले नव्हते आणि मला वाटते आज पण कांदे उरकणार नाही, कारण की आपण आहे ना कांद्याच्या वावरात कमी आणि तांबटाच्या वावरात जास्त राहतोय भाऊ. इकडे यांच्यावर कॉलेज सुटलं होतं आणि डायरेक्ट वावरामध्ये आली. मला वाटलं आता हे कांदे काढू लागत काय नो भाऊ, पण ते डायरेक्ट आहे ना तांबटाच्या वावरात गेले भाऊ तांबट गायला. इकडे आपल्याला काकी तर डायरेक्ट 42.5 स्पीडनं काम करत होती, पण तरी कांदे काढायचे उरकत नव्हते भाऊ. आणि आपल्या काकींची छत्री ते एकदम जँकी बँकी भाऊ. इकडे आपल्याला कांदे काय काढायचे उरकत नव्हते आणि तिकडे ना कांद्याची गरी पण मोकार लांब चालली होती, एका वाफ्यात काय बसत नव्हती. म्हटलं आता पहिला पाठ सपाट करून घ्यायला लागतोय. इकडे मावाला पाठ सपाट करून होतोय का नाही तेवढ्यात तिकडून आवाज आला, ए प्रे कुठे गेला रे तू, पटक्यात चल गोण्या व्हायला. गोण्या नाही राहिला इकडे माणसांना. मी लगेच इकडे म्हटलो आलोच आणि आलोच म्हटलं जाऊ काकीने ऐकलंय. काकी म्हणती बाळा इकडे रे पहिला आपल्याला पाणी दे प्यायला. मी तेवढं समजून घेतलं बरं का. इकडे आपल्या बाळा बाळा म्हणून काम करून घेऊ राहिले. इकडे बाळ 2 दिवस सुट्टीला आलं होतं घरी, पण इकडे काय कामावरून सुट्टी नाही असं वाटतंय आज. मग मी म्हटलो आज इकडे बाळ पार उन्हामध्ये काम करू करू काळ जरी पडलं ना तरी चालेल बरं का, कारण की आधीच ना कांदे काढायला टोळ्या नाही भेटू राहिल्या आणि जर घरचे माणसं काम करीत असेल तर आपल्याला काम करायला काय हरकत आहे. याला एकट्याला सोडलं ना सगळे काम करते बरं का, लय काम चुकार येऊ. इकडे काका तर डायरेक्ट छत्री घेऊन पळतच सुटले होतो जेवायला. काकाला म्हटलं थांबा थांबा मला पण येऊ द्या. पण काही म्हणा घरी जेवण्यापेक्षा ना शेतात काम करून इकडे सगळ्या माणसात जेवायला बसलं ना ते जेवण जरा वेगळंच राहतं नाही का. इकडे बाबा तर सगळ्यांपेक्षा हटके भाऊ, जेवण बिवण करून मस्त एक डुकला घेऊन इथं गप्पा मारायला आले भाऊ. आपल्याला अजून बरेच कांदे काढायचे राहिले, तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. लवकरच भेटू.